मी लोकसेवा आयोगाची वन विभागाची परीक्षा पास होईन असं ध्यानीमनीही नव्हतं. पण झालो, ही रिअल फॅक्ट होती. हातात नोकरीची ऑर्डर. असिस्टंट फॉरेस्ट ऑफिसर म्हणून चिखलदरा ठिकाण दिलं. तेव्हा तर मलाच काय, माझ्या आईवडिलांनाही प्रचंड धक्का बसला. आईचं नेहमी सांगणं, विजय बाळ, आई अंबाबाईनं नोकरी दिली तुला, तेव्हा सांभाळून नोकरी करायची. चिखलदरा सातपुडा पर्वतांच्या कुशीत आहे म्हणे. रानावनात तुला हिंडावं लागेल, तेव्हा जपून राहायचं. अशा 1 न 10 गोष्टी, त्याही 10 दिवस. चिखलदरा येथे मी असिस्टंट फॉरेस्ट ऑफिसर म्हणून रुजू झालो. तिथं सिंग नावाचे फॉरेस्ट ऑफिसर होते. मोठा उदार मनाचा माणूस होता तो. 2 वर्षांनी रिटायर होणारे. मला म्हणाले, ए विजय, देखो, आपको जब तक किराए से घर नहीं मिलता तब तक अपने फॉरेस्ट के डाक बंगले में रहने को जाओ. ओके सर. वहाँ पर हुसैन नाम का बूढ़ा आदमी केयर टेकर है. वो खाना भी अच्छा बनाता. आपके साथ रहेगा वो. थँक्यू सर. आणि मी डाक बंगल्यात आलो. डाक बंगला पहाडाच्या उंच टेकड्यावर होता. मंगलोरी कवेलूचा डाक बंगला मोठा आकर्षक दिसत होता. आजूबाजूला गर्द झाडी, पण एका बाजूला खोल दरी होती. तिथं मोठा तलाव होता. त्यात भरपूर पाणी. रात्रीच्या वेळी वाघ, सिंह, अस्वली अशी श्वापदं पाणी पिण्यासाठी येत असत. म्हणून डाक बंगल्याच्या आवारात एक सर्च लाईट लावलेला होता. आपण रात्री खुर्ची टाकून बसावं तर एखादं जनावर हमखास पाणी पिण्यासाठी आलेलं दिसावं. हुसेन चाचा केअरटेकर माझा स्वयंपाक करून द्यायचा. हवं नको ते बघायचा. काही अंतरावर फॉरेस्ट कर्मचाऱ्यांचे क्वार्टर्स दिसत होते. एकूण त्या वातावरणात मी रुळलो मुरलो. दिवस आनंदात जात होते. एका रविवारी मी चिखलदरा गावात बाजार करण्यासाठी गेलो. फार मोठा बाजार भरत नाही, पाहिजे त्या वस्तू मिळत होत्या. मी पूर्ण दिवस तिथंच घालवला. सायंकाळच्या वेळी डाक बंगल्याला जाण्यास निघालो. टायर रोडनं हा बंगला जवळपास 4-5 किलोमीटर येत होता. पण एक पायवाट होती. तो शॉर्टकट होता. जास्तीत जास्त 2 किलोमीटर. म्हणून फॉरेस्टचे कर्मचारी, बाया माणसं त्याच पायवाटेनं बाजाराला गावात यायची. मीही त्याच पायवाटेनं जाण्यासाठी निघालो. एवढ्यात पाठीमागून आवाज आला, अहो साहेब, थांबा, मला येऊ द्या, तेवढीच सोबत. मी पाहिलं, एक जांभूळ वर्णाची तरुणी हातात बाजाराची पिशवी घेऊन त्याच पायवाटेनं येत होती. जवळ येताच ती म्हणाली, आता रात्र झाली ना, अस्वली आडवाटेनं हिंडत असतात. मला आज खूप उशीर झाला. तुम्ही दिसलात जीवात जीवाला. मी हसलो. सोबत चालू लागलो. तुम्ही डाक बंगल्यात राहता ना? हो हो. तुम्ही? आम्ही त्या बाजूच्या क्वार्टरला राहतो. आमचे हे फॉरेस्टमध्ये चौकीदार होते. होते म्हणजे आता नाहीत? आहेत, पण असून नसल्यासारखे. म्हणजे टीबी झालंय त्यांना. टीबी म्हणून रिटायरमेंट घेतलं. नाव काय? पद्मा पाटील. तुमचं नाही, मिस्टरांचं. त्यांचं होय. त्यांचं नाव आहे सदाशिव पंढरीनाथ पाटील. असं बोलता बोलता एक टर्नवर आलो. मला पुढं जायचं होतं, तिला उजव्या बाजूला. बरं, मला भीती वाटते. क्वार्टरपर्यंत मला पोहोचून द्या ना. ठीक आहे. क्वार्टरही झाडाझुडपात दडी मारून बसलेलं. या ना आमच्या घरी. तुम्ही ह्यांचे सुद्धा साहेब आहात, तेव्हा तेवढाच परिचय होईल. मी आत आलो. एका लाकडी खाटेवर गादीवर हाडाचा सांगाडा पडला होता. अंगात फक्त चट्ट्या पट्ट्याची अंडरपॅन्ट. हे सदाशिवराव. बसा. कोण? फॉरेस्टचे नवे साहेब आहेत, इथे डाक बंगल्यात राहतात. बरं बरं, जेवण करून जा. नको. का? मासळी आणली मी, चालतं का? चालतं, पण कशाला? आमचे हुसेन चाचा बनवेल ना जेवण. त्यांच्या हातचं जेवण दररोज जेवताय. माझ्या हातचं जेवण खाऊन बघा. वाटलंच इथं जेवू नका, बंगल्यावर जेवा, मी टिफिन देते. मी बोललो नाही. बाहेर खुर्ची टाकून देते, बसा हवेशीर. टिफिन घेऊन पद्मा बाहेर आली तेव्हा 9 वाजले होते. हां, टिफिन सकाळी बंगल्यावर येईन, घेऊन जाईल. ठीक आहे, 1 मिनिट थांबा. ती आत गेली.
लगेच बाहेर आली. ही बॅटरी न्यासोबत आता चांगलाच अंधार पडलाय. मी डाक बंगल्याकडे जाऊ लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पद्मा आली. जेवण आवडलं? एकदम झकास. ती झकास लाजली. टिफिन? घेते मी आतून, आणि टॉर्च त्या टेबलावरच आहे. घेते मी. ती बाहेर आली. अधूनमधून येत चला आमच्याकडं. यायला हरकत नाही, पण तुझा तो नवरा तो पडूनच असतो खाटेवर. मला एक आश्चर्य वाटतं. कोणतं? तू अगदीच मुलगी आहेस आणि तुझा नवरा म्हातारा. ती खळखळून हसली. म्हणाली, खरं म्हणजे तो नवराच नाही. नाही? त्याची खरी बायको मेली, मुलं बाळ नाही, म्हणून त्यानं माझ्या बापाला 5,000 रुपये दिलेत आणि बायको म्हणून त्याच्या घरी पाठवलं. म्हणजे तुझ्या बापानं तुला विकलं असंच म्हणावं लागेल. लोकलाजीनं हे मंगळसूत्र मी जवळपास तसंच गळ्यात बांधलं. बरं, त्यात बाबाचीही काही चूक नाही. आम्ही 7 बहिणी, मी थोरली. मोलमजुरी करून पोट भरायचे, त्यामुळं आमच्या लग्नाचा मोठा प्रश्नच होता. म्हणून बाबांनी ह्या म्हाताऱ्यासोबत सौदा केला, आणि ह्या म्हाताऱ्यालाही मरतेवेळी कोणतरी पाहिजे होतं. अशा पद्धतीने ह्या घरी आली मी. इंटरेस्टिंग. तर ही टेरिफिक आहे स्टोरी तुझी. नशिबापुढं कोणाचंच चालत नसतं. आता हा म्हातारा मेल्यावर तुझं कसं होणार? तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तो तू कसा सोडवणार? तिनं दीर्घ उसासा सोडला. कुठेतरी शून्यात पाहत ती म्हणाली, काही प्रश्न असे असतात साहेब ज्याची उत्तरच नसतात, आणि काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं असतात पण ती सांगायची नसतात. तुझ्या बोलण्यात सत्यांश आहे, मनाला कुठेतरी पटतं. खरं म्हणजे माणसाचं हे जीवन विस्तवावरची वाट आहे साहेब. ती चालणं एकूण एक कठीणच, पण तरीही अवघड नाही पद्मा. पुराण इतिहास साक्षी आहे. अनेक लोकांनी आपलं जीवन सार्थ आणि सार्थक करून दाखवले. तसं तूही करून दाखव. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक हवा. तुमच्यासारख्याचा सहवास लाभल्यास तसंही होईल. जाते मी. आमचा खोकला वाट पाहत असेल. खोकला? नवरा खोकलून त्याचा एकूण खोकलाच झालाय, म्हणून मी त्याला खोकला म्हणते. आता मीही हसलो. ती जाण्यासाठी वळली. हळूच थांबली. म्हणाली, एक शेर आठवला मला. तो असा, जालिम को देखा चौक में, मैंने कलेजा रख दिया चौक में. व्हेरी गुड. चलते. या संध्याकाळी फिरत फिरत येईन. मी वाट पाहीन. आणि जाऊ लागली. मी तिला पाठमोरी पाहतच राहिलो बराच वेळ. दिवस सुखाच्या पायघड्या अंथरून जात होते. पाहता पाहता 6 महिने झाले. ह्या 6 महिन्यात पद्मा आणि माझे फार जवळचे नाते बनले होते. एका दुपारी मी आणि पद्मा बाहेरून फिरून आल्यावर तिच्या घरी गेलो. घराचा दरवाजा आतून बंद होता. हे झोपले वाटतं. मला तसंच वाटतं. चला आत. आत पाहतात तर सदाशिवराव छताला टांगलेले, गळाला गळफास. अगं आई ग, असं म्हणून पद्मा मला भीतीनं बिलगलीच. तुझा नवरा आत्महत्या करीन असं वाटलं नव्हतं. मलाही नाही वाटलं. कदाचित आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी. माझाही तसाच अंदाज आहे. कायद्याप्रमाणे पोलिसांना कळवलं पाहिजे. चला जाऊ पोलीस ठाण्यात. चल. बरोबर 4 वाजता नव्हे 4:10 पोलिसांची जीप हजर झाली. लाश कोठे आहे? छताला टांगलेली आहे. पंचनामा केला पाहिजे. पोलीस पंचनामा करू लागले. घरात प्रत्येक वस्तू तपासू लागले. सदाशिव पाटलाचा बेड बिस्तरा तपासला. उशीखाली चिठ्ठी मिळाली. ती चिठ्ठी इन्स्पेक्टर आणि मी वाचू लागलो. माझ्या बायको पद्माचे आणि विजयसाहेबांचे अनैतिक संबंध पाहून मी आत्महत्या करीत आहे. सदाशिव पंढरीनाथ पाटील. हे विजयसाहेब कोण आहेत? मी तर वाचा गेल्यासारखा गप्पच राहिलो. तुम्हीच का? मी मानेनं होकार दिला. वाटलंच मला. आणि पद्मा? मी म्हणजे सदाशिव पाटलाची पत्नी, दुसरी.
दुसरी का तिसरी विचारत नाही मी. साहेब भडकले. हवालदार, डेड बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि पद्मा आणि विजय साहेब यांना सन्मानानं हातकड्या ठोका आणि जीपमध्ये बसवा. आता माझ्यावर तर आकाशच कोसळलं होतं. पद्मा रडू लागली. आईबाबांना ही गोष्ट समजली. ते धावतच गावावरून निघालेत. जेलमध्ये भेटले. बाळा, असं कसं रे केलंस तू? आई, रडू नकोस. जीवनात जसं असेल तसं होईल. बाबा, स्वतःला जपा. चला, टाईम झाला. आई बाबा जाऊ लागले आणि लोखंडी गजामधून मी त्यांना पाहू लागलो. डोळ्यातल्या अश्रूंनी त्या दोघांची पाठमोरी आकृती मला धुसर धुसर दिसू लागली.